ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। गाडगे महाराजांचे विचार समाज जागृतीसाठी आजही प्रेरणादायी। डॉक्टर गणेश बेडंबे। स्वच्छता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देत संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाज जागृतीचे कार्य केले। अंधश्रद्धा, जातीभेद व अस्वच्छतेविरुद्ध त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले। देव दगडात नसून माणसात आहे हा संदेश देत त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला। त्यामुळे त्यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या काळातही कायम असून तरुणांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर गणेश बेडंबे यांनी केले। देवणी येथील पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 7 दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। हे शिबिर देवणी खुर्द येथे आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवनागिरी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामभाऊ गुंडप्पा धनुरे होते, तर उद्घाटक म्हणून देवणी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ अंकिताताई सुशांत पाटील उपस्थित होत्या। यावेळी यशवंत साधुराम कांबळे, आर.डी. मोरे, अनिल कांबळे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, पत्रकार प्रथमेश पाटील, प्राचार्य डॉक्टर व्ही.टी. नाईक, डॉक्टर अनिल इंगोले, कुमारी सपना टोनकाटे, संजय गरड, डॉक्टर कोंडिबा कांदे, डॉक्टर बसवराज धोत्रे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, तेजोवाड, डी.आर. शिखरे, माधव देवशाला कांबळे, हौशाबाई सारगे, एल.पी. रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत गाडगे महाराज व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर व्ही.टी. नाईक यांनी केले। उद्घाटनीय मनोगतात डॉक्टर अंकिताताई पाटील यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, राष्ट्रप्रेम व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते असे सांगितले। अनिल कांबळे यांनी गावात शिबिर आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले। कार्यक्रमाला स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संजय हैबतपुरे, डॉक्टर अनिल रेड्डी, प्राध्यापक डॉक्टर अनिता सोनवणे, ग्रंथपाल विजयकुमार खादीवाले, प्राध्यापक उल्हास राठोड, प्राध्यापक रवी धुडे, विठ्ठल धोंडी हिप्परगेकर, अंतेश्वर चलवा, बुद्धिराज डोंगरे, प्रशांत सिद्धेश्वरे, मच्छिंद्र मादळे आदींनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कांत जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रो डॉक्टर बसवराज नागलगावे यांनी मानले। ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।